तर आज मी ना ब्लॉग बनवणार आहे मस्त असा, तुमच्याशी शेअर करणार आहे। असे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आवडतील का कमेंट करून नक्की सांगा। आता इथे मस्त असा गरमागरम मस्त असा अद्रकचा चहा केलेला आहे। आता आम्ही तो चहा घेणार आहे, मम्मी पप्पा मी मस्त असा गरमागरम मंडळी या चहा घ्यायला। आणि मस्त असा नवीन वर्षाचा मम्मीने इथे साजूक तुपातला मस्त असा गरमागरम खाण्यासाठी शिरा केलेला आहे। नवीन वर्ष सुरू होते आणि गुरुवार देखील आहे। मस्त असा साजूक गरम गरम शिरा आज मम्मीने मस्त असा नवीन वर्षाचा देवाला प्रसादाला मी शिरा बनवला। स्वामी समर्थ। आज गुरुवार पण आहे। ज्यावेळेस नवीन वर्ष सुरू होतं ना, हमखास मम्मी हा नवीन वर्षाचा शिरा बनवतात। खूप मस्त असा मम्मीचा हातचा शिरा लागतो, फेवरेट असा। मी बरेच दिवसापासून व्हिडिओ शूटिंग घेत होते, शूट करत होते व्हिडिओ। आणि काय व्हायचं मला म्हणजे मला बोलता येईल का व्यवस्थित असं तुम्हाला म्हणजे हे करता येईल का। 2 लहान मुली असल्यामुळे, माझ्या जुळ्या मुली असल्यामुळे ते जमेल का, सगळं व्यवस्थित करून जमेल का, हे मी आत्तापर्यंत मी प्लॅनिंगच करायची। पण मी एके दिवशी ठरवलं आपल्याला ब्लॉगिंग करायचंच आहे। मस्त असे तुमच्यासोबत व्हिडिओ मला घेऊन यायचे आहेत। माझं डेली रुटीन आणि मुलींच्या काही गमती जमती, माझा मुलगा त्याचं सकाळच्या मी काय काय रेसिपी बनवते मुलांच्या डब्याला, ते मी या सर्व या व्हिडिओमध्ये तुमच्या शेअर करणार आहे। इथे मम्मीने सकाळ सकाळ देवाला अंघोळ घातलेली आहे आणि गंधा देखील लावलेला आहे आणि मस्त असं फुलांनी सजवलेलं आहे देवांना। आणि ते देवाला नैवेद्य देखील दाखवलेला आहे स्वामी समर्थांना। आणि इथे 2 माझ्या मुली, मी पोळ्या करायला लागले की ह्यांना लगे छोटा पोळपोट घ्यायचा असतो, म्हटलं की माझ्यावर पोळ्या बनवायच्या। ह्या काय माझ्या तुम्हीच बघू शकता आता बघा। आणि मी इकडे पोळी बनवायला लागले की मी ते इकडे पोळी बनवतात आणि माझं दुप्पट काम वाढवून ठेवतात। म्हणजे काय पसारा करतात खूप। पोळी पण बनवतात छान, एका प्लेटमध्ये पीठ घेतात, आई मला दे असं करतात आणि पोळी लाटायला सुरुवात करतात। बघा इथे त्यांनी गोल आकार छान पोळी लाटलेली आहे आणि त्यांना भाजून देखील देणार आहोत आपण। बघा कशी बोलते। इथे माझ्या दोन्ही मुली खूप हट्ट करायला लागल्या, आईस्क्रीम खायचं। मग बाबांनी शेवटी जाऊन आणलं चॉकलेटचं आईस्क्रीम आणि बटरस्कॉच आईस्क्रीम। मग ते सगळ्यांनी ते मिळून खाल्लं। असा होता माझा आजचा दिवस। भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।